भाविकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान, अक्कलकोटचे स्वामी साक्षात श्री दत्तगुरूंचा पूर्ण आणि प्रबळ अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या अत्यंत गूढ, भयंकर आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अद्भुत प्रकट दिनाची ही कथा केवळ ऐकल्यानं घरात सुख शांती येते आणि आयुष्यात आलेली भयंकर संकट कुठल्या कुठे पळून जातात. त्याआधी मित्रांनो, मी साक्षात परब्रह्माची ही महाकथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खरोखर तुमची स्वामींवर 100% श्रद्धा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग एका अथांग प्रवासाला सुरू करूयात. ही कथा खऱ्या अर्थानं सुरू होते ती आजपासून शेकडो वर्षांपूर्वी, इसवी सनाच्या 15व्या शतकात. आणि या कथेचे मूळ दडलेले आहे ते आंध्र प्रदेशातील श्री शैलम या अत्यंत पवित्र आणि शिवमय ज्योतिर्लिंगाच्या जवळ असलेल्या एका अत्यंत घनदाट, गूढ आणि भयंकर अशा कर्दळी वनात. मित्रांनो, आजच्या काळात आपल्याला जंगल म्हणजे फक्त झाडे वाटतात, पण ते कर्दळी वन म्हणजे काही सामान्य जंगल नव्हते. ते एक असे निबिड, अंधारे आणि भयानक अरण्य होते जिथे दिवसाढवळा सूर्यप्रकाशही जमिनीवर पोचायला घाबरायचा. तिथे इतकी दाट झाडी, काटेरी वेली आणि भयंकर विषारी श्वापदे होती की तिथे माणसाचे तर सोडाच, पण मोठ्या प्राण्यांचेही जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. तिथे फक्त आणि फक्त नाग, भयंकर साप, वाघ आणि हिंस्र श्वापदांचाच वावर असायचा. संपूर्ण जंगलात एक अशी नीरव, काळजाचा ठोका चुकवणारी शांतता असायची जी माणसाच्या मनाला अक्षरशः गोठवून टाकेल. आणि याच भयंकर जंगलात घडत होता एक असा महाचमत्कार ज्याची साक्षात देवादिकांनाही कल्पना नव्हती. साक्षात भगवान दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती महाराज, ज्यांनी संपूर्ण भारतभर लाखो लोकांचे दुःख दूर केले, भक्तीचा मळा फुलवला. ते आपले अवतार कार्य संपून गाणगापूर येथे आले. तिथे आपल्या लाडक्या भक्तांसाठी त्यांनी आपल्या निर्गुण पादुका ठेवल्या आणि त्यांनी अत्यंत शांतपणे या भयंकर आणि अथांग कर्दळी वनात प्रवेश केला. जगाच्या कोलाहलापासून दूर, मानवी डोळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी त्या निबिड अरण्यात एक अत्यंत एकांत आणि निर्जन जागा निवडली. त्यांनी आपले डोळे घट्ट मिटले, देहाची शुद्ध हरपली आणि ते एका अत्यंत प्रदीर्घ, अथांग आणि घोर समाधी अवस्थेत लीन झाले. मित्रांनो, समाधी म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नसते, तर ते साक्षात परब्रह्माशी एकरूप होणं असते. नृसिंह सरस्वती महाराजांचा तो तेजस्वी देह तिथेच एका जागी स्थिर झाला. त्यांचे श्वास अत्यंत संथ झाले आणि त्यांनी स्वतःला काळाच्या पलीकडे नेऊन ठेवले. काळ कोणासाठीही थांबत नाही. सूर्य उगवत होता आणि मावळत होता, ऋतू बदलत होते. कधी भयंकर उन्हाळ्याच्या झळा त्या जंगलात आग ओकत होत्या, तर कधी मुसळधार आणि प्रलयंकारी पावसानं संपूर्ण जंगल पाण्याखाली जात होते. हिवाळ्यात रक्ताचे पाणी करणारी थंडी पडत होती. पण त्या घोर समाधीत बसलेल्या महापुरुषाला याची कसलीही जाण नव्हती. वर्ष उलटत होती, दशके सरत होती आणि पाहता पाहता मित्रांनो, 100, 200 नव्हे तर तब्बल 300हून अधिक वर्ष लोटली. 300 वर्ष एकाच जागी बसल्यामुळे निसर्गानेही त्यांच्या भोवती आपला विळखा घट्ट केला होता. त्यांच्या त्या निश्चल आणि तपस्वी देहावर मुंग्या आणि वाळवीने हळूहळू एका प्रचंड मोठ्या आणि भयंकर वारुळाला आकार दिला होता. ते वारुळ इतके मोठे आणि अकराळ विकराळ झाले होते की साक्षात एखादा लहानसा डोंगरच वाटावा. आजूबाजूला काटेरी वेलींचा आणि रानटी झाडांचा भयंकर विळखा पडला होता. त्या वारुळाच्या आत साक्षात परब्रह्म दत्तात्रेयांचा तो महातेजस्वी अंश दडलेला आहे याची कोणालाही सुतराम कल्पना नव्हती. बाहेरचे जग सतत बदलत होते. कित्येक राजांची राज्य आली आणि मातीत मिसळली. अनेक पिढ्या नष्ट झाल्या, पण त्या वारुळाच्या आत
काळ जणू गोठून गेला होता. तिथे एक महातेज अत्यंत शांतपणे प्रज्वलित होते, जे योग्य वेळेची आणि एका एका क्षणाची वाट पाहत होते. आणि अखेर मित्रांनो, तो दिवस उजाडला. नियतीचे चक्र पूर्ण झाले होते आणि जगाच्या कल्याणाची वेळ आता समीप आली होती. एके दिवशी त्या भयंकर कर्दळी वनात एक चेंचू आदिवासी समाजाचा लाकूड तोड्या आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी हातात एक अत्यंत धारदार कुऱ्हाड घेऊन शिरला. हा लाकूड तोड्या अत्यंत गरीब आणि अडाणी होता. दिवसभर जंगलात भटक भटक भटकूनही त्याला चुलीसाठी नीट सुकी लाकडे मिळाली नव्हती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पोटात भुकेचा भडका उडाला होता. भली मोठी सुकी झाडे शोधत असताना अचानक त्याची नजर एका अत्यंत जुन्या, सुकलेल्या आणि वेलींनी वेढलेल्या एका भल्या मोठ्या झाडावर आणि त्याखाली असलेल्या एका अवाढव्य मातीच्या ढिगाऱ्यावर, वारुळावर पडली. त्याच्या मनात आले, चला आज याच झाडाची लाकडे तोडून घरी नेऊया. त्याने आपल्या हातावर थुंकी उडवली, कुऱ्हाडीची मूठ घट्ट पकडली आणि संपूर्ण शरीराची ताकद एकवटून अत्यंत रागात आणि वेगाने त्याने त्या झाडावर एक महाभयंकर घाव घातला. पण मित्रांनो, नियतीच्या आणि साक्षात देवाच्या मनात काही वेगळेच होते. तो लाकूड तोड्या फक्त एक निमित्त होता. त्याचा तो अचूक नेम अचानक चुकला आणि ती अत्यंत धारदार, प्राणघातक कुऱ्हाड सपकन सटकली आणि थेट खाली असलेल्या त्या शेकडो वर्षांच्या जुन्या आणि भयंकर वारुळावर जाऊन आदळली. खचाक असा एक भयंकर आवाज संपूर्ण कर्दळी वनात घुमला. लाकूड तोड्या लाकडे गोळा करणार तोच, त्याचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने पांढरे झाले. त्याच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली, कारण ज्या सुकलेल्या मातीच्या वारुळावर त्याने कुऱ्हाड मारली होती, त्या वारुळातून अचानक रक्ताची एक भळभळती आणि अत्यंत लालबुंद धार वेगाने बाहेर वाहू लागली होती. त्या लाकूड तोड्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या सुकलेल्या मातीच्या वारुळावर त्याने कुऱ्हाड मारली होती, त्या वारुळातून अचानक रक्ताची एक भळभळती आणि अत्यंत लालबुंद धार वेगाने बाहेर वाहू लागली होती. तो भयानक आणि अमानवीय प्रकार पाहून त्या गरीब लाकूड तोड्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. अरे देवा, हे काय अनर्थ घडला? या निर्जन जंगलात, या मातीच्या ढिगाऱ्यातून रक्त कसे काय येऊ शकते? असा विचार करत तो भीतीने थरथर कापू लागला. त्याच्या हातातून ती रक्ताने माखलेली कुऱ्हाड खाली गळून पडली. तो अक्षरशः वेड्यासारखा मागे सरकू लागला आणि पुढच्याच क्षणी मित्रांनो, संपूर्ण कर्दळी वनात एक असा महाभयंकर आणि डोळे विस्फारणारा चमत्कार घडला, ज्याची साक्षात देवादिकांनाही कल्पना नसेल. त्या वारुळाची माती अचानक दुभंगली. जणू काही धरणी मातेचे पोट फाटले असावे, असा एक प्रचंड मोठा आवाज आला आणि त्या हजारो वर्षांच्या जुन्या, काटेरी आणि भयंकर वारुळातून साक्षात कोट्यवधी सूर्यांचे तेज असलेल्या एका अजानुबाहू, दिव्य आणि महातेजस्वी आकृतीने बाखेर पाऊल टाकले. ते साक्षात परब्रह्म होते. ते साक्षात भगवान दत्तात्रेय होते. ते होते आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. त्या लाकूड तोड्याने डोळे विस्फारून त्या महापुरुषाकडे पाहिले. 6.5 फुटांची भव्य आणि रौद्र देहयष्टी, गुडघ्यापर्यंत पोचणारे लांब हात, कपाळावर एक अथांग आणि अलौकिक तेज आणि डोळ्यात साक्षात महादेवासारखी करुणा आणि भयंकर प्रलयंकारी शक्ती. त्यांच्या मांडीवर त्या धारदार कुऱ्हाडीचा भयंकर घाव लागला होता आणि त्यातूनच ते लाल भडक रक्त वाहत होते. 300हून अधिक वर्षांची ती घोर आणि अथांग समाधी आज ह्या एका घावाने भंग पावली होती. तो अडाणी लाकूड तोड्या जीवाच्या आकांताने आणि ओक्साबोक्शी रडत
थेट स्वामींच्या चरणांवर कोसळला. जमिनीवर डोके आपटत तो टाहो फोडू लागला. मला क्षमा करा प्रभू, मला माफ करा. मी महापापी आहे. माझ्याकडून घोर आणि भयंकर पाप घडले. मी अडाणी आहे. माझ्या पोराबाळांसाठी लाकडे शोधायला आलो होतो. मला खरोखरच माहित नव्हते की या वारुळात साक्षात देव बसला आहे. मला शाप देऊ नका प्रभू, मला वाचवा. मित्रांनो, ज्यांच्या हृदयात संपूर्ण जगाविषयी, 18 पगड जातींविषयी आणि मुक्या प्राण्यांविषयी केवळ आणि केवळ अथांग करुणा भरली आहे, तो देव आपल्या भक्तावर कसा रागावेल? स्वामींचे ते रौद्र रूप अचानक शांत झाले. त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचा आणि वात्सल्याचा महासागर वाहू लागला. त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि शांतपणे त्या रडणाऱ्या आणि थरथर कापणाऱ्या लाकूड तोड्याच्या पाठीवरून आपला अभय हस्त फिरवला. त्याला अत्यंत गोड हास्य करत स्वामी म्हणाले, अरे वेड्या, उठ, घाबरू नकोस. यात तुझा काहीच आणि कसलाच दोष नाही. माझ्या प्रगटीकरणाची वेळ आता जवळ आली होती. या जगाच्या उद्धारासाठी मला बाहेर यायचेच होते. तू तर केवळ एक निमित्त आहेस. जा, तुझे कल्याण होईल. कुऱ्हाडीच्या त्या एका घावाने जणू जगाच्या कल्याणाचे आणि गरिबांच्या उद्धाराचे साक्षात कुबेराचे दारच उघडले होते. मित्रांनो, तो अत्यंत शुभ, पवित्र आणि मंगलमयी दिवस होता. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच आपल्या गुढी पाडव्याचा दुसरा दिवस. आणि म्हणूनच आज संपूर्ण जगात लाखो भाविक हाच दिवस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून अत्यंत भक्तिभावाने आणि डोळ्यात आनंदाश्रू आणून साजरा करतात.